दिल्लीमध्ये वातावरण थोडंसं गंभीर होतं. पत्रकारांच्या गाड्या धावत होत्या, कॅमेरे सज्ज होते. प्रत्येकाला वाटत होतं की आज काहीतरी मोठं होणार. अचानक बातमी आली की शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट. फार ट्विस्ट आहे, धीरगंभीर माहिती आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. आणि बघा, ती बातमी आली आणि एवढीच बातमीची पुरेशी होती. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं. शरद पवार स्वतः तिथं गेले होते. आणि त्यानंतरच थोड्या वेळामध्ये बातमी येते की शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट. आणि एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराला विचारतो, काय रे, आत काय चाललं असेल? तो म्हणतो, आपल्याला काय माहिती, पण बाहेर आलो की लगेच सगळं ते सांगणार आहेत, बातमी फुटणार आहे. परंतु दम नाही लोकांना. मध्येच अफवांचा पाऊस सुरू होतो. एक जण बातमी करतो की सरकारमध्ये मोठे बदल होणार. कोणी म्हणतो शरद पवार यांचा ट्विस्ट, शरद पवार यांची गुगली. एक जण म्हणतो कॅबिनेटमध्ये फेरबदल निश्चित. तर काही लोक म्हणतात, अरे अजून थांबा, पुढची बातमी येणं बाकी आहे. काही जण म्हणतात शरद पवार आत्ता CJPच्या आंदोलनात होते, आत्ता मोदींना भेटायला गेले. काही जण म्हणतात शरद पवार यांनी डाव साधला, शरद पवार यांनी आपले हात धुवून घेतले. अशा वेगवेगळ्या अनंत चर्चा सुरू झाल्या. पण आतमध्ये वातावरण नेमकं कसं होतं? मोदीजी हसत हसत शरद पवारांचं स्वागत करतात. मोदीजी स्वतः म्हणतात, या 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 पवार साहेब, या बसा. पवार साहेब ही नेहमीच्या शांत चेहऱ्याने बसतात. थोड्या वेळाने चहा येतो. दोघंही चहा घेतात. नरेंद्र मोदी विचारतात, साहेब काय म्हणता? पवार साहेब हसतात, मी काय म्हणणार, तुम्ही देश चालवताय. मोदीजी म्हणतात, देश चालवणं सोपं नाही आणि बाहेर या झुरळांनी जगणं मुश्किल करून टाकलंय. पवार साहेब लगेच उत्तर देतात, म्हणूनच भेटायला आलोय. दोघंही हसतात. थोडा वेळ शांतता. मोदीजी म्हणतात, तुम्ही आमचे गुरु, आम्ही तुमचे शिष्य, काही सल्ला असेल तर सांगा. पवार साहेब म्हणतात, सल्ला तर आहे, पण शिष्य ऐकणार का? मोदीजी म्हणतात, सल्ला ऐकायला हरकत नाही. पवार साहेब म्हणतात, कधी कधी संघामध्ये बदल करावा लागतो. क्रिकेटमध्येही फॉर्म नसला की खेळाडू बाहेर बसतो. कधी कधी परिस्थिती बघून निर्णय घ्यावे लागतात. कधी कधी जनतेला लोकांनाही खुश करावं लागतं. मोदीजी म्हणाले, म्हणजे? पवार साहेब हसले, अहो मी नाव घेणार नाही. मोदीजीही मिश्किलपणे हसले, नाव नका घेऊ, मला समजलं. इतक्यात बाहेर पत्रकारांनी बातमी केली, मोठा सल्ला दिला. पत्रकारांना काहीच ऐकू आलं नव्हतं, फक्त हावभाव, हसणं, इशारे. आणि लगेच दुसरा पत्रकार म्हणाला, अजून सल्ला काय ते कळलंच नाही. एक जण म्हटला, कळायच्या आधीच ब्रेकिंग बातमी करून टाक. TV वर लगेच लाल पट्टी, मोठी भेट, मोठा सल्ला. TV वरती डिबेट सुरू झालं, डिस्कशन सुरू. एक तज्ज्ञ म्हणतो याचा अर्थ मोठा राजकीय बदल. दुसरा म्हणतो नाही, हा फक्त एक शिष्टाचाराचा भाग आहे. तिसरा म्हणतो पवार कधी काय करतील सांगता येत नाही. एक जण म्हणतो मी आधीच सांगितलं होतं. कधी सांगितलं माहीत नाही. दरम्यान आपल्याच या काल्पनिक कथेमध्ये डिबेट सुरू होतात, चर्चा सुरू होतात, मीम्स सुरू होतात, पोस्ट सुरू होतात, कॉमेंट सुरू होतात आणि आतमध्ये चर्चा सुरू असते. नरेंद्र मोदी पुन्हा शरद पवार यांना विचारतात, आणखी काही? पवार साहेब म्हणतात, नेतृत्व मजबूत ठेवायचं असेल तर वेळोवेळी निर्णय घ्यावे लागतात. मोदीजी म्हणाले, तुमचा अनुभव मोठा आहे. पवार साहेब उत्तर देतात, अनुभव म्हणजे चुका करून मिळालेलं ज्ञान. दोघंही पुन्हा हसतात. बाहेर पत्रकारांना मात्र हसण्यात मोठा अर्थ दिसू लागतो. एक पत्रकार म्हणतो, 2 मिनिटं जास्त हसले म्हणजे काहीतरी नक्की आहे. एक जण म्हणतो, आता शरद पवार आणि नरेंद्र मोदींचं ठरलं, शरद पवार NDA सोबत जाणार. दुसरा म्हणतो, चहाचे कप 2 कप झाले म्हणजे बैठक यशस्वी. एक जण म्हणतो, बिस्किटं संपली म्हणजे चर्चा गंभीर. लगेच सोशल मीडियावरती मीम्स सुरू. एका पोस्टमध्ये लिहिलं होतं, देशामध्ये काही झालं तरी मीम्स नक्की होतात, चर्चा नक्की होते. आणि एक जण म्हणतो, राजकारण कमी आणि अंदाज जास्त. एक सामान्य नागरिक म्हणतो, अहो आम्हाला शेवटी एवढंच सांगा, समस्या सुटल्या का? राजीनामा झाला का? बेरोजगारी संपली का? नोकऱ्या वाढणार आहेत का? शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? आणि एक जण म्हणतो, अरे मोठ्या भेटी होत राहतात, पण लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर ती खरी बातमी असते. आणि अशा पद्धतीने जी चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर एक गट शरद पवार यांची बाजू घेत होता, एक गट शरद पवार यांच्यावर टीका करत होता. कळायला काही मार्ग नव्हतं. एकीकडे CJPचं आंदोलन सुरू होतं आणि बघता 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 आंदोलन एका पीक पॉईंटवर गेलं. आता कळलं, इतक्या मीम्स तयार झाल्या नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये. जी करोडो रुपये खर्च करून नरेंद्र मोदी यांची जी प्रतिमा बनवण्यात आली होती, स्ट्रॉंग मॅन, धीरगंभीर मॅन, ती प्रतिमा, त्या प्रतिमेचे चिंधडे तड्या लावण्याचं काम झुरळांनी केलं, झुरळ पार्टीने केलं. आणि मग पुढं काय?
नरेंद्र मोदी अस्वस्थ झाले, सरकार अस्वस्थ झालं. नरेंद्र मोदी रात्रीच्याला पोस्ट व्हिडिओ केला, परंतु त्या व्हिडिओनंतर सुद्धा परत त्यांच्यावर प्रचंड टीका सुरू झाली. काय करावं कळेना आणि शेवटी सरकारला कळून आलं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही. वातावरण कोणत्या पीक पॉईंटला चाललं होतं, आपला शिष्य धोक्यामध्ये होता, हे शरद पवार यांनी ओळखलं आणि योग्य वेळी नरेंद्र मोदी यांना सल्ला दिला. बघा, ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करत होते, त्या आंदोलनामध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल, शरद पवार आले आणि शरद पवार गेले आणि अनेकांनी ज्यांच्या हे लक्षात आलं त्यांना हा खेळ कळला. शरद पवार तिथं आले आणि रिझल्ट आला, आंदोलन मोठं झालं, एवढं मोठं झालं, सगळ्या देशभर त्याची चर्चा झाली. आणि शरद पवार यांनी आंदोलनामध्ये CJPच्या आंदोलनामध्ये गेले, तिथं भेट दिली आणि त्यानंतर नरेंद्र मोदी यांची भेट ती घेतली आणि नरेंद्र मोदी यांना त्याच वेळी सल्ला दिला की राजीनामा झाला पाहिजे आणि त्या दिवशीच खरं तर रात्री राजीनामा जाहीर व्हायला पाहिजे होता. परंतु अजून नरेंद्र मोदी यांनी स्वतःची जिरवून घेतली, स्वतःची इज्जत काढून घेतली आणि जे नको व्हायचं ते झालं. जर वेळीच त्याच दिवशी जर शरद पवार यांचा सल्ला जर ऐकला असता आणि स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की मी सल्ला दिला होता की राजीनामा घ्यावाच लागतोय. मित्रांनो, ही आहे शरद पवार यांची ताकद, अनुभव. राजकारणातील चाणक्य उगाच शरद पवार यांना म्हणत नाहीत. काही जणांना वाटतं अमित शहा चाणक्य, हेव चाणक्य, तेव चाणक्य. काय असतं, सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं आणि सत्ता अमित शहा यांची आहे त्यामुळे त्यांना चाणक्य म्हणणं सोपं आहे. सत्ता देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यामुळे त्यांना चाणक्य म्हणणं सोपं आहे. परंतु सत्ता कोणाचीही असो, चाणक्य या महाराष्ट्राचा एकच, ते म्हणजे शरद पवार. आपलं मत नक्की कळवा. जय महाराष्ट्र.